नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवित आहे घरच्या घरी चमनप्रश कसा किलो आवळे घेतलेले आहेत. त्याला लागणार आहे 1.5 किलो गूळ, अक्रोड, खजूर आणि मनुके. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये ही जावित्री फूल आणि हे दगडी फूल हे लागणार आहे. आणि हे बघा, हे लागणार आहे आपल्याला लवंग 4 या 5, 8 हे घेतल्याचं, काळी मिरी, 3 वेलची, एक जाडी वेलची आणि हे तज म्हणजे तज या काय तुमच्याकडे काय बोलतात ते. मी घेतलेले अमूलचं, ह्याच्यात मला अर्धा आहे, तर ह्याच्यातलं मला पाव किलोच घी लागणार आहे. आणि हे बघा, सुंठ पावडर लागणार आहे, अश्वगंधा लागणार आहे, पिपरी गूळ लागणार आहे. आणि हे बघा, हे शतावरी पावडर लागणार आहे, शतावरी पावडर लागणार आहे. तर ही मी म्हणजे 50च ग्रॅम घ्यायची. मला हे 50 ग्रॅम घ्यायचं, हे पण 50 ग्रॅम घ्यायचं, हे पण 50 ग्रॅम, हे पण 50 ग्रॅम आणि हे 100 ग्रॅम आणि हे 100 ग्रॅम. तर आता हे आवळे मी आता बॉईल करायला टाकीत आहे. तर तुम्ही बघा, आता मी हे स्वच्छ धुवून मी हे आवळे बॉईल करायला टाकते. व्हिडिओ आपला मोठा होणार आहे. हे बघा, हे आवळे आता आपण हे बॉईल करायला ठेवलेले आहेत. तर ह्याला तरी 15-20 मिनटं लागणार आहे. तोपर्यंत आपण गूळ आणि ते कापून घेऊ. हे बघा, हे पाणी मी थोडंसं कोमट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मी हे 200 ग्रॅम अक्रोड आणि ही खजूर, हे तिन्ही पण मी मिक्स करीत आहे. अक्रोड, मनुके आणि खजूर हे मी कोमट. हे बघा, हे पिपर आहे, हे मी आता वाटून घेते. मला पावडर नाही भेटली, तर मी ही 1च चम्मचभर घेतलेली आहे पिपर, म्हणजे 50 ग्रॅम. आता मी वाटून हे घेत आहे. शतावरी पावडर 50 ग्रॅम म्हणजे 1 चम्मच एवढी आहे. आणि जष्टमध 100 ग्रॅम म्हणजे ही 2 चम्मच घ्यायची आहे ही आपल्याला. हे बघा, ही 2 चम्मच घेतली मी. सुंठ पावडर ही 100 ग्रॅम म्हणजे ही पण 2 चम्मच एवढी घेतली आहे मी, 100 ग्रॅम. शतावरी पावडर ही 50 ग्रॅम घेतली आहे. सरसगंधा मी ही 50 ग्रॅम घेतलेली आहे. हे झाले आपले मसाले तयार. हे बघा, हे आपण वाटून घेतलेलं हे पिपर. तर हे आपण 50च ग्रॅम घ्यायचे, जास्त नाही घ्यायचं. हे बघा, हे तेजपत्ता हे आपण भाजूया. एक चक्री फूल आहे, हे भाजायचंय. एक जायफळ आहे. हे मसाले आपण घेतलेले हे भाजायचे जरा. हे बघा, हे मसाले आता आपले भाजून झाले. हे आता आपण काढून घेऊया. मस्त असे कडक भाजले ते. आता मी ह्याला वाटून घेते. हे बघा, मी पाव हे एवढं घी घेते, 250 ग्रॅम घी घेतले ह्याला.
आता हे आपलं घी गरम होतंय थोडंसं. तर हे बघा, हे आवळ्याचं मी हे वाटून घेतलंय. मी बघू शकता. आता ही मी हळूहळू असं टाकून देते ह्याच्यात. आपला 2 किलो आवळा आहे, बघू शकता. आता ह्याला असं परतीत राहायचंय हळूहळू. टाइम तर लागणारच आहे, 2 किलोचा आहे. तर माझी ही ऑर्डर आहे, ऑर्डर द्यायची म्हणून मी जास्त केलेलं आहे. आता हे बघा, त्याचं पाणी जरा जळून गेलेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडा थोडा करून गूळ टाकूया. कम से कम 2 किलो आवळ्याला 1 आणि थोडासा वरती घेतलेला आहे पाव किलो. 1 आणि पाव किलो म्हणजे 1.25 किलो गूळ घेतलेला आहे मी. जास्त गोड नको आहे म्हणून आम्ही थोडा थोडा करून टाकणार आहे पहिला. एकदम नाही मी टाकू शकत. हे बघा, कारण की गुळाला कसं पाणी सुटतं ना, आणि आवळ्याचं पाणी मी थोडंसं आता आवळ्याला चांगलं हे करून घेतलेलं आहे. हे बघा, आपण सगळा गूळ टाकलेला आहे थोडा थोडा करून. हवं आहे तर तुम्ही 2 किलोला 1.5 किलो घेऊ शकतात. गोड हवं येतं, आम्हाला जास्त गोड नको. आता हा आपला गूळ आहे ना, वितळला आहे बऱ्यापैकीच. आता हे आपण अक्रोड, खजूर आणि मनुक्याचं हे आपण वाटण काढलेलं आहे. मगाशी भिजत ठेवलं होतं, तर ते आता आपण टाकून देऊया ह्याच्यात मिश्रणामध्ये. दोन 200 ग्रॅम मनुके, 200 ग्रॅम अक्रोड आणि 200 ग्रॅम खजूर ही मी वाटलेली आहे भिजून. कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवली आणि मग मी वाटली आहे. हे बघा आपलं आता, हे बघा हे असं झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कम से कम 15 मिनटं झाले मी याला हलवते. त्यात मी पाणी टाकून वाटलं होतं ना. आणि हे बघा, हे आपले खडे मसाले वाटून घेतलेले मगाशी. लवंग, दालचिनी, जाडी वेलची, 1 चक्रफूल हे आपण वाटून घेतलेलं. तेजपत्ता हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया मसाला आवळ्याच्या ह्याच्यामध्ये. आता ह्याला आपण हलवून घेऊया. अजून तरी 15-20 मिनटं जातील ह्याला व्हायला. हे बघा, हे आपलं चमन ब्रश असा झालेला आहे. तर अजून ह्याला थोडंसं होऊन देते. हे बघा, हे आता झालेच आहे. हे जर उलातनं जर पडलं असतं तर समजायचं नाही झालं. तर हे उलातनं असंच उभं आहे. तर हे झालेलं आहे आपलं सारण. ह्याच्यानंतरून थंड झाल्यावर ह्याच्यात आता ते आपण मसाले घेतलेले आहेत. ते मसाले हे सारण पूर्ण थंड होऊन द्यायचं. हे सारण. तेव्हाच हे वाले मसाले आपण टाकायचे. हे मगाशी मी मोजमाप करून घेतले होते. तुम्हाला परत मी एकदा सांगन की हे मी कसं मोजमाप घेतलेलं आहे. मी घेतलेले आहेत. अश्वगंधा 100 ग्रॅम घेतलेला आहे. सुंठची पावडर ही मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. आणि ब्रह्मणी पावडर 100 ग्रॅम घेतलेली आहे. शंख पुष्प ही मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. आणि ज्येष्ठ मध हा 20 ग्रॅम घेतलेला आहे. शतावरी पावडर ही 50 ग्रॅम घेतलेली आहे. पिपरी मूळ मी 50 ग्रॅम घेतलेला आहे. खजूर 200 ग्रॅम घेतलेले आहे. अक्रोड 200 ग्रॅम घेतलेला आहे. ज्येष्ठ मध
200 ग्रॅम घेतलेला आहे. नाही सॉरी, मध हा 200 ग्रॅम घेतलेला आहे. आणि गूळ हा मी 2 किलो आवळ्याला तर 1.25 किलो गूळ घेतलेला आहे. तर तुम्हाला गोडानुसार तुम्ही 1.5 किलो पण घेऊ शकतात. आणि तुम्ही घेऊ शकतात वाटण्यामध्ये तुळस. पण आयुर्वेदिक हे मसाले येतं आयुर्वेदिक, तर हे आयुर्वेदिकच्या दुकानात भेटतात. ज्येष्ठमध, विखंड, हे सगळे तुम्हाला मसाले भेटू शकतात. हे आता मी ह्याच्यामध्ये टाकून देते. आता हे थंड झाल्यावर टाकायचे. थोडेसे गरम, एकदम गरम ह्याच्यामध्ये नाही टाकायचे. हे थंड झालेले येतं. तर हे मी हलवून घेते. हे बघा, हे आपण थंड व्हायला ठेवलेलं आहे. एकदम थंड झाल्यावर ह्याच्यावर आपण 200 ग्रॅम एवढा फक्त मध आणि टाकणार आहे. आता याला थंड, एक रात्रभर थंड होऊ द्या. हे बघा, ह्याच्यात आता आपण टाकूया मध. मध टाकायचा. हे थंड झाले पूर्ण आपलं मिश्रण. हे बघा, आता ही काचेची बरणी माझ्याकडे. या काचेच्या बरणीमध्ये मी आता याला ठेवणार आहे.